नमस्कार मित्रांनो. मला एक सांगा, तुमच्या मनात सतत राग, नैराश्य, भीती, चिंता, काळजी किंवा एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप अशा नकारात्मक भावना कायम असतात. तुम्ही ह्या भावनांनी वैतागले आहात तुम्हाला खूप त्रास होतोय. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजेच EFT टॅपिंग हे शिकवणार आहे. EFT टॅपिंग काय असतं? तर EFT टॅपिंग ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. आपल्या मनामध्ये जेव्हा निगेटिव्ह भावना येतात, तर त्या भावना काय परिणाम करतात, तर त्या आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह, जसं तुम्हाला माहिती आहे, की आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. तर आपल्या शरीरामध्ये कायम ऊर्जेचा प्रवाह वाहत असतो. आणि जेव्हा आपण ह्या निगेटिव्ह भावना धरून ठेवतो किंवा त्या कुठं स्टक होतात, जसे की भीती असेल तर बऱ्याचशा लोकांना भीती पेटामध्ये जाणवते, कोणाला धमकी भेटते, कोणाला छातीत जाणवते. तर या सर्व नकारात्मक गोष्टी कायम तुम्हाला कुठं ना कुठं फील होत असतात, कारण त्या तिथं स्टक झालेल्या असतात. ज्या ठिकाणी ती निगेटिव्ह भावना स्टक होते, त्या ठिकाणी ती एनर्जीला ब्लॉक करते, म्हणजे एनर्जीचा प्रवाह थांबवते. आणि कालांतराने त्या भागावर तुम्हाला ती भावना रिपीटेडली जास्त वाढून नंतर मग तिचा इम्पॅक्ट फिजिकली होतो. म्हणून म्हणतात की आपल्या 99% बिमाऱ्या ज्या आहेत ह्या सायकोसायबरनेटिक्स असतात. म्हणजे ह्या सर्व बिमाऱ्या भावनात्मक विचारांद्वारे निर्माण झालेल्या असतात. आणि म्हणून हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह कायम तुम्हाला फ्री असणं गरजेचं आहे. आणि तो नसतो, म्हणूनच आपल्याला आधी इमोशनल प्रॉब्लेम येतात आणि नंतर शारीरिक व्याधी त्या इमोशननुसार शरीरामध्ये निर्माण होतात. तर ही EFT काय करते, तर जसं आपण बघितलं असेल तुमच्या घरामध्ये पाण्याची पाईप असतात, ज्याद्वारे वॉटर सप्लाय आलेला असतो. तर एक पाईप आपला वॉशरूमला असतो, एक टॉयलेटला, पिण्यासाठी, असे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप आलेले असतात. जेव्हा कधी तुमचा पाईप हा चोकअप होतो, तर त्याने काय होतं, प्रवाह थांबतो. तसाच आपल्या एनर्जीचा प्रवाह थांबतो. आपण ज्या वेळेला एखाद्या बेंडवर, जर एखाद्या वळणावर, ज्या जॉईंटवर पाईपमध्ये जर घाण असेल, ती घाण आपण काढतो. आयदर ते आपण कोरून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते काढू शकतो. जर आपण एखाद्या वेळेला जर तुमचा पाईप हा सरळ असेल, काही अडकलंय असं तुम्हाला वाटलंय, तर एक वस्तू घेऊन तुम्ही टॅप जरी केलं, सरळ याच्यामध्ये जर असेल आणि तिथं टॅप जर केलं, तुम्ही त्याला ठोकलं, तर धीरे 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 तर काय होते, ते घाण निघते. आणि घाण निघाल्याने तो प्रवाह पूर्ववत होतो. असंच काहीचं काम EFT करते. EFT काय करते, तर तुमची जी एनर्जीचा फ्लो जिथं थांबलेला आहे, आपल्या शरीरामध्ये असे मेरिडियन पॉइंट्स असतात. 14-15 पॉइंट्स आहेत. त्यामध्ये आपण सिंपलवाले EFT शिकणार आहोत, म्हणून आपण थोडे कमी पॉईंट घेऊया. तर त्या पॉइंटवर एनर्जी ब्लॉक असते. तुम्ही फक्त या पॉइंटवर जरी टॅप केलं, तरी तुमची जी स्टक झालेली किंवा थांबलेली जी एनर्जी आहे, तो प्रवाह पूर्ववत व्हायला मदत होते. तर हे पॉइंट्स कुठं असतात आणि ते टॅपिंग कसं करायचं, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्याआधी आपण काय करूया, थोडा EFTचा इतिहास बघूया. तर EFTचा इतिहास काय आहे, तर EFTची निर्मिती डॉक्टर रोजन कॉलहॅन यांनी थॉट फील्ड थेरपीवरून केली. आणि 1990 मध्ये गॅरी क्रेग यांनी EFT सोपी करून अख्ख्या जगामध्ये पोहोचवली. आणि जगभरातील लोक EFTने आपलं जीवन बदलायला लागले. त्यांनी शिकली, आत्मसात केली, प्रॅक्टिस करायला लागली. EFT ही का करायची, तर 90% आजार, तणाव, चिंता हे आपल्या मनातील नकारात्मक भावनेमुळेच निर्माण झालेले असतात. आणि EFT ह्या भावनांना रिलीज करायला आपलं मदत करते आणि आपले मन शांत करायला मदत करते. EFTचे काय फायदे असतात, तर EFTमुळे ताण तणाव कमी होतो. EFTमुळे तुमच्या मनातील भीती, चिंता ही नाहीशी होते, हळूहळू कमी होते. काळजी, सतत कोणी काळजी करत असेल, ती काळजी कमी होते. आत्मविश्वास वाढतो, शारीरिक वेदना कमी होतात. पैशांबद्दल, इतर कुठल्याही गोष्टीबद्दल जे काही नकारात्मक भ्रामक कल्पना असतील, विश्वास असतील, ते दूर होतात आणि मन प्रसन्न राहतात. एनर्जीचा फ्लो कायम शरीरात असल्यामुळे आपण ऍक्टिव्ह राहतो. तर EFT काम कसं करतं, तर आपण केवळ मेंदूशी नाही, तर शरीरातील ऊर्जेशी निगडीत असतो. आणि त्यामुळे भावना, विश्वास, आठवणी, नकारात्मक विचार या सगळ्यांचा उपचार EFT मध्ये एकाच वेळी होतो. आणि म्हणून त्याचा इम्पॅक्ट होतो आणि म्हणून त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो. EFT कसं करायचं असतं, तर EFTची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण समजून घेऊया. EFTच्या आधी आपल्याला काय करायचं असतं, जे कुठली नकारात्मक भावना असेल, ती भावना आधी घ्यायची. समजा मला पैशाविषयी इनसिक्युरिटी आहे, तर त्याला तुम्ही रेट करायचं, 0 to 10च्या मध्ये एक त्याला रेटिंग द्यायची. नंतर तुम्ही सेटअप स्टेटमेंट बनवायचं. सेटअप स्टेटमेंट काय असतं, तर कराटेच्या पॉईंटवर टॅप करत आपण म्हणायचं, की समजा इनसिक्युरिटी असेल, तर जरी मला इनसिक्युअर वाटत आहे, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे, स्वतःचा रिस्पेक्ट करत आहे. असे हे 3 वेळा म्हणायचं.
जरी मला इनसिक्युअर वाटत आहे तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करत आहे, स्वतःवर प्रेम करत आहे, स्वतःचा सन्मान करत आहे. जरी मला इनसिक्युअर वाटत आहे तरी मी स्वतःचा स्वीकार करत आहे, स्वतःचा सन्मान करत आहे, स्वतःवर प्रेम करत आहे. हे झालं 3 वेळा तुमचं. मग एकदा दीर्घ श्वास घ्यायचा. आता ही सेटअप स्टेटमेंट हे काय असतं की तुम्ही हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि नंतर मग आता आपण काय करणार आहोत की त्या पॉईंट्सवर आपण टॅप करणार आहोत. त्याने काय होईल की जी तुमची एनर्जीचा फ्लो आहे तो पूर्ववत व्हायला मदत होईल. आता ते पॉईंट्स कुठले कुठले जाणून घेऊया. जसं की पहिला आयब्रो पॉईंट, असे 2 बोटांनी इथं इथं माझ्यातील इनसिक्युरिटी रिलीज असं म्हणायचं. नंतर इथं माझ्या मनातील इनसिक्युरिटी रिलीज, सर्व प्रकारच्या इनसिक्युरिटी आणि भीती रिलीज. त्याच्याशी निगडीत जे सेंटेन्स आहेत फक्त तेवढी म्हणायची, ती भावना फक्त म्हणायची. इथं डोक्यावर माझी इनसिक्युरिटी रिलीज, माझ्या मनात लहानपणापासून असलेली इनसिक्युरिटी रिलीज, आयुष्यभराची इनसिक्युरिटी रिलीज, सर्व बाबतीतली इनसिक्युरिटी रिलीज, नोन आणि अननोन पद्धतीची इनसिक्युरिटी रिलीज, कुठल्याही वस्तूविषयी, व्यक्तीविषयी, सिच्युएशन विषयीची इनसिक्युरिटी असेल ती रिलीज. हे झाले पॉईंट. नंतर अंगठ्यावर इथं टॅप करत म्हणायचं हेल्थ विषयीची माझी जी काही इन्सिक्युरिटी असेल ती रिलीज करतो या बोटावर. इथं नेल आणि इथं हे मिळतात तो पॉईंट. रिलेशनशिप विषयीची जी काही इन्सिक्युरिटी असेल ते रिलीज, करिअर विषयीची माझी जी काही इन्सिक्युरिटी असेल ते रिलीज, पैशाविषयीची माझी जी काही इन्सिक्युरिटी असेल ती रिलीज, आणि कळत नकळतपणे माझ्या आयुष्यात असलेल्या कुठल्याही प्रकारची इन्सिक्युरिटी जी काही मी कॅरी केली असेल ती रिलीज. परत एकदा इथून परत एकदा टॅपिंग घ्यायचं. जरी अनेक प्रकारच्या इन्सिक्युरिटीज मी आतापर्यंत कॅरी केल्या, होल्ड केल्या, मनात ठेवल्या, तरी मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतः प्रेम करते. राहिलेली थोडीफार इन्सिक्युरिटी माझ्यात आहे म्हणून तरीही मी स्वतःला आहे तसा स्वीकार करते, स्वतः प्रेम करते. आणि हा झाला एक राऊंड. असाच तुम्ही जे राहिलेल्या भावना आहेत त्याच्यासाठी करू शकता. राहिलेली इन्सिक्युरिटी रिलीज, राहिलेली भीती रिलीज, राहिलेल्या चिंता रिलीज, राहिलेली काळजी रिलीज, राहिलेल्या गिल्ट रिलीज, राहिलेली इनसिक्युरिटी रिलीज, राहिलेली सर्व प्रकारच्या चिंता रिलीज, राहिलेली भीती रिलीज, राहिलेली काळजी रिलीज, राहिलेले गिल्ट रिलीज, राहिलेली हेल्थ विषयीची चिंता रिलीज, राहिलेली रिलेशनशिप विषयीची काळजी रिलीज, राहिलेली करिअर विषयीची चिंता रिलीज, राहिलेली पैशाविषयीची काळजी आणि चिंता रिलीज, कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी जी काही राहिली असेल ती सर्व रिलीज. आता हा झाला प्रॉपर. याने काय होतं, तुम्ही जी काही भावना घेतलेली आहे सर्व पॉईंटवर जेव्हा तुम्ही टॅप करतात हळूहळू ती भावना तिथून रिलीज होते, तिथून ती मोकळी होते आणि तो जो थांबलेला प्रवाह असेल जिथं कुठं तो प्रवाह पूर्ववत होतो. आणि त्याचा फायदा असा होतो की एनर्जी एकदा पूर्ववत झाली की मग तुम्हाला आतून ते फील होतं लिटरली. कारण तुम्ही ईएफटी करताना जी रेटिंग सुरुवातीला दिली असेल तेच तुम्ही नंतर डोळे बंद करून एकदा जर बघितलं की आता माझी रेटिंग किती आहे तर तुम्हाला नक्की त्यात फरक जाणवेल. जिथं कुठे तुम्हाला ते फील होत होतं तिथून ते तुम्हाला कमी झालेलंही जाणवेल. तर अशा प्रकारे ही ईएफटी करायची असते. तर मित्रांनो अशी ही आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ही टेक्निक जर तुम्हाला अजून डीपमध्ये शिकून घ्यायची असेल, प्रॉपर तुमच्या एखाद्या इश्यूवर म्हणजे तुमची कुठली समस्या असेल, निगेटिव्ह इमोशन्स असतील त्याच्यावर हिचा ऍक्च्युअल उपयोग करून बघायचा असेल तर तुम्ही या व्हिडिओ सोबत तो तुम्ही करू शकता. अथवा तुम्हाला जर माझ्याकडनं ते प्रॉपर शिकायचं असेल तर तुम्ही माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, फ्रीमध्ये एक 1-on-1 सेशन बुक करू शकता ज्यात मी तुम्हाला प्रत्यक्ष ते शिकवेल किंवा गाईड करेल. किंवा मग आपण जास्त लोक असतील तर एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते लाईव्ह सेशन घेऊन शिकवेल. असं माझे लाईव्ह सेशन पण असतात मोस्टली संडेच्या दिवशी. तेव्हा बरेचसे लोक एकत्र येऊन त्यांना मी हे सोप्या भाषेमध्ये करून समजावतो, शिकवतो. तुम्हाला अजून डीपमध्ये जर जायचं असेल, शिकायचं असेल तर माझ्या वेबसाईटवर व्हिजिट करा. तिथं तुम्ही जाऊन फ्रीमध्ये 1-on-1 सेशन बुक करा किंवा या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सापडतील, तिथे जाऊन तुम्ही ते बुक करून त्याचा फायदा घेऊ शकता आणि एकटी शिकू शकता. तर मित्रांनो जोपर्यंत तुम्ही तुमचे इमोशन्स आणि या कारण इमोशन्स आपण ह्युमन बिंग आहोत, इमोशन बिंग्स आहोत, कित्येक वर्षापासून आपण ते कॅरी करत आलेलो आहोत. जोपर्यंत हे तुम्ही हील नाही करणार तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला चेंज नाही दिसतो. आपण काय म्हणतो, मी अफर्मेशन्स लिहितो, मी बऱ्याच स्वयंसूचना देतो, मी रोज ह्या वेगवेगळ्या कोचेसने शिकवलेल्या टेक्निक्स वापरतो, पण जोपर्यंत तुम्ही हे आतले फिलिंग्स चेंज करणार नाही तोवर त्याचा काही उपयोग होत नाही. अफर्मेशन काम करतं नाहीतर कुठले टूल्स. कारण काय होतं की हे थोड्या वेळासाठी आपल्याला छान वाटतं पण नंतर ही गोष्ट परत रिपीट होते. आता ही तर तुम्हाला मी बेसिक पद्धतीने सांगितलं. तुम्हाला ऍडव्हान्स लेवलला जाऊन हे शिकायचं असेल कारण याचे स्तर असतात. पहिली भावना, तुम्ही तुमचे पॅटर्न सुद्धा तुम्हाला ब्रेक करायचे असतात. कारण की इमोशन भावना आली तर ते इमोशन नेहमी नेहमी आल्याने काय होतं, एक लूप बनतं, एक सेम प्रकारचं एक पॅटर्न बनत असतं आणि त्या पॅटर्नच्या बेसवर मग बिलीफ बनत असतं. जसे की तुम्हाला आलेले अनुभव असतात, कधी तुम्हाला भीती वाटली, इन्सिक्युरिटी वाटली कुठल्या गोष्टीची नाही, अनेक वेळेला तसं वाटत गेलं तर तो पॅटर्न बनतो की जेव्हा आता जसं एखाद्या टायमिंगनुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर ऑटोमॅटिक भीती वाटायला लागते, तर ते काय असतं, पॅटर्न असतं, सवय बनलेली असते त्याला आपण म्हणतो.
तर ह्या अशा अनेक सवयी आपल्या असतात. तुम्हाला माहिती असेल, इतक्या वेळेला कोणाला भूक लागते, इतक्या वेळेला कोणाची झोप उघडते आणि अशाच अनेक प्रकारच्या सवयी आपल्याला असतात. भावनिक सवयी पण असतात. एखाद्या व्यक्तीला बघितलं ऑटोमॅटिक राग येतो. एखाद्या व्यक्तीला बघितलं खूप छान वाटतं. तर ही व्यक्तींवर डिपेंड नाही, तर त्याच्या मागच्या तुमच्या भावना ज्या आहेत त्याच्यावर डिपेंड असतात. तर हे काय झालेलं आहे, तुमच्या सवयी आहेत, मानसिक सवयी आणि ह्या तुम्हाला ब्रेक कराव्या लागतील. त्या ब्रेक करायच्या असेल तर त्याच्यासाठी वन ऑन वन गायडन्स तुम्हाला घ्यावा लागेल आणि ॲडव्हान्स टेक्निक शिकावी लागेल. जोपर्यंत तुम्ही हे शिकणार नाही तोवर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा इफेक्ट थोड्या वेळासाठी दिसेल आणि परत ते सगळं रिपीट होईल. हे झाले एक नेक्स्ट लेवल. भावना, भावनेचा पॅटर्न आणि त्याच्याच बेसवर असतो बिलीफ. तुम्हाला जर नेहमी नेहमी एखादी गोष्ट जाणवली, जसं की तुम्ही एखादी गोष्ट केल्याने तुम्ही फेल झाला, तर मग तुम्हाला काय वाटतं, अरे ते मला जमत नाही, मी ते केलं की फेल होतं. हे तुमचं नेहमी नेहमी म्हटल्याने काय होतं, बिलीफ बनतो मनामध्ये, त्याचा ग्रह बसतो. नाही, ते माझ्याकडनं होतं, मी ते करू शकत नाही, हा झाला ग्रह. तर हे जोपर्यंत तुम्ही या थर्ड लेवलला जाऊन चेंज करणार नाही, तो तुमच्या लाईफमधील जे रिझल्ट आहेत किंवा सिच्युएशन्स आहेत त्या बदलणार नाही. मग तुम्ही पैशासाठी किती प्रयत्न केले, पण तुमच्या आत जर मनात असेल की नाही, मी पैशासाठी पात्र नाही, मी पैसा कमवू शकत नाही, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले, किती हार्डवर्क केले, तरी तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल हा राहणारच. ह्याच पद्धतीने अनेक आपले बिलीफ असतात, ते आयडेंटिफाय करायचे असतील, पॅटर्न ब्रेक करायचे असतील, ह्या सवयी तोडायच्या असतील, सबकॉन्शियस लेवलला जाऊन प्रोग्रामिंग करायची असेल तुम्हाला, जसं की आपण मोबाईल घेतला, कम्प्युटर घेतला, त्याच्यासोबत मॅन्युअल येतं आणि त्यात सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केल्यानंतर नवीन सॉफ्टवेअर टाकलं की नवीन चालू होतं. तसंच आपलं लाईफ. तुम्हाला जर तुमचं सॉफ्टवेअर नवीन टाकून घ्यायचं असेल, NLP, EFT, Ho'oponopono आणि अनेक ॲडव्हान्स टेक्निकने, तर त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन वन ऑन वन फ्रीमध्ये बुक करू शकता आणि किंवा तुम्ही पेड कोर्सेस घेऊ शकता, ज्यात मी तुम्हाला वैयक्तिकरित्या गाईड करेन. प्रत्येक गोष्टीचं प्रॉपरली प्लॅन करून तुम्हाला शिकवलं जाईल, समजवलं जाईल. तर दॅट्स इट फॉर टुडे मित्रांनो. EFT खूप वैज्ञानिक पद्धत आहे आणि मॅजिकली काम करते. प्रॅक्टिस करा. काही मदत लागली तर मी आहेच. तुमचे या व्हिडिओ खाली तुमचे कमेंट नक्की लिहा. तुम्हाला कुठल्या विशिष्ट भावनेवर EFT हवी आहे, तर मी त्या वेगवेगळ्या भावनांवरची EFTचे लवकरच सिरीज चालू करणार आहे. तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता आणि शिकू शकता. थँक्यू व्हेरी मच. चला, भारतामध्ये निरोगी पिढी घडवूया, सर्वांना हील करूया आणि आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊया. धन्यवाद.